शांत हो. आई कशी असेल इथे? अगो आता पोचले असतील खेळणे. इतक्यात कशी येईल ती? नाही, आई आली होती. मी आता गोष्टी करीत होतो. अचानक कुठे गेली माहित नाही. भास झाला असेल तुला. आईची आठवण येते ना तुला? आपल्या माणसांची आठवण आली की होतो असा भास. आठवणीने झाले असे. आई आल्यासारखे वाटले. म्हणजे आई नव्हती आली? नाही, नव्हती आली. प्रेमापोटी भास झाला होता तुला. रडू नकोस आता. चल निघायला चल. ये माझ्या बरोबर. चला भाऊजी, काय झालं ताईला? दिगंबरा, तुझी ताई आपल्याला सोडून गेली रे. ताई, राधा, ताई, आईची आठ येईल हो आई. आता झोप शांतपणे. ये. श्याम शब्द भासेरिता तिच्या वाचुनी, आई शब्द जोडताच अर्थ ये मनी. माया तिची ओथंबली दिसे डोळ्यात, ममतेचा दीप आई तेवे उंबऱ्यात. आई हाक भाळाची, आई सावली मनाची. उगावतो सूर्य रोज तिला पाहुनी. आभाळ मायेचे जिच्या पावले, यशोदा यशोदा माय माऊली. राधे चुकलं ग माझं. माझ्याकडे बघ ना. अगं डोळे उघड ना ग. बघ ना माझ्याकडे. राधा, राधा बघ ना ग माझ्याकडे. सोडा मला, सोडा मला. राधे, राधा बघ ना ग. लग्न झालेल्या मुलीशी लग्न? ओ हा कसला भ्रष्टाचार? हे नानू चुकला असेल तर त्याला हाकलून द्या घरातून. अहो लोक शेड घालतील तोंडात. हो असं काय करताय? त्या बिचाऱ्या सुशीलेचा पण विचार करा. तिचा विचार पटवर्धन बुवांनी करायचा. त्यांनी ठेवायला हवं होतं तिला चापकात. आपण ठेवले का नानूस चापकात? मला उलट उत्तर देऊ नकोस. मी उलट उत्तर नाही देते. तुम्हाला सत्य काय आहे त्याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करते. जाणून बुजून डोळे झाक करण्यात काय अर्थ आहे? तुटणारे घर सावरणार असेल तर नक्कीच डोळे झाक करेन मी. अब्रूचे धिंडवडे निघण्यापासून वाचणार असू ना तर नक्कीच डोळे झाक करेन मी. आणि पटवर्धन बुवा, त्यांचे काय? त्यांची अब्रू वेशीवर टांगलेली चालणारे तुम्हास? दुसऱ्याचे घर वाचवण्यासाठी मी माझ्या घराला चूड लावणार नाही. म्हणजे मामंजींच्या निर्णयाच्या विरोधात जाणार आहात तुम्ही? हो. त्र्यंबक काका जर हट्टालाच पेटणार असतील ना तर सांगून ठेवतो, मला चालणार नाही.
नानू माझा मुलगा आहे, तेव्हा वेळ पडली ना तर चूल सुद्धा वेगळी करेन मी. बोला की झडझडून. काय चाललंय मामांजींचे? आधीच लग्न झालेल्या सुशीलेशी नानूचे लग्न. हो, गावात तोंड दाखवायला जागा राहणार नाही. तुमच्या मताला काही किंमत आहे की नाही? अगं बोललो की मी, विरोध मांडला खणखणीतपणे, पण काका ऐकतात का कुणाचं? पण खरोखरच त्यांनी असं काही केले तर काय करायचं आपण? बघू काय, दादाचा सुद्धा विरोधच आहे या गोष्टीला. आता प्रत्यक्ष नानूच्या बापाचाच विरोध आहे म्हटल्यावर बघू काय करतात आता काका. तुम्ही फक्त बघतच राहा. कर्तृत्वाच्या नावाने बोंब आहे सगळी. अगो मग आता काय डोके फोडू का काकांच्या पायावर? मी डोके फोडायला नाही, चालवायला सांगतीये. बर, डोके चालवायचे म्हणजे नक्की काय करायचे? नाही, तुम्ही काही करूच नका. आणि मामांजींना जे करायचं ना ते त्यांना करू दे. उद्या गावात नाचक्की झाली तर घरातले बाहेर पडायचे बंद होईल आपले. नाही, तू उगाच काळजी करतेस बघ. असं काही होणार नाही. पण नाही कसे? एवढा मोठा धाडसी निर्णय घेतायत मामांजी. गाव गप्प बसणार आहे का? गावाने आपल्याला वाईट टाकले म्हणजे? अरे देवा 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 देवा, अगं हा विचारच नव्हता केला मी. मामांजी, थोडे बोलायचे होते. बोल. नाही म्हणजे मनावरचे ओझे अगदी हलके झाले हो. लाज आणली होती अगदी नानूने. मला तर बाई त्या सुशिलेची आणि पटवर्धन बुवांची फार काळजी वाटत होती. परंतु तुम्ही अगदी धाडसी पण योग्य निर्णय घेतला. मला खात्री होतीच की तुम्ही नक्की यातून काहीतरी मार्ग काढाल. आणि सांगू का, कुणी काहीही म्हटले तरी माझा अगदी पूर्ण पाठिंबा आहे. यांचा विरोध असला तरीही. परंतु बोल सुलोचने, अनुमान करू नकोस. नाही म्हणजे रागवू नये, परंतु तुम्ही हा नवमतवादी निर्णय कसा घेतला? तुझी शंका बरोबर आहे सोनबाई. हे धाडस मी कसे केले? सुलोचने, आयुष्य सरत आले ग. आता या वयात जेव्हा मागे वळून पाहतो ना, तेव्हा सुखाच्या क्षणाऐवजी चुकांचे क्षणच अधिक दिसतात बघ. नवमतवादी निर्णय घेण्याची संधी माझ्या आयुष्यात अनेक वेळा आली, पण प्रत्येक वेळी मी कच खाल्ली. पण त्यामुळे अनेकांच्या आयुष्याचे सोने व्हायच्या ऐवजी माती झाली ग. आणि मी ती उघड्या डोळ्यांनी पाहत राहिलो. मनात कल्लोळ उठायचा, त्रास व्हायचा, पण तसाच पुढे जात राहिलो. अगं मलाही यशोदेच्या आजोबासारखे व्हायचे होते. मलाही बाळकृष्ण अभ्यंकर आणि पटवर्धन बुवा यांची मते पटत होती, पण नाही. पण ती कोंडी अखेर मी फोडली सोनबाई. अगं ओझे तुझ्यापेक्षा माझ्या मनावरचे अधिक उतरले असे म्हणावयास हवे. आता पित्रांनी जे धाडस केलं, निर्णय घेतले, त्या मनाने हे पाऊल लहान आहे, पण हरकत नाही. येई नसे थोडके. परंतु नाही म्हणजे आपल्या सदाचीही मते अशीच आहेत. मग त्याच धारेवर का धरता? अगं माझ्याही मनात सदाबद्दल सहानुभूतीच आहे, पण त्याच्या मनाचे मांडे अधिक. त्या मनानं झेप तेवढी नाही. तेव्हा तो तोंडावर आपटू नये म्हणून धारेवर धरतो मी त्याला. म्हणजे माझ्यावर खापर फोडून तो नवीन स्वप्ने पाहायला मोकळा. असो, पाहू काय घडते ते. परंतु पटवर्धन बुवा आणि सुशीला यांना नानूमुळे मी विहीर जवळ करू देणार नाही हे नक्की. अटक मटक चवळी चटक, चवळी लागली गोड गोड, जिभेला आला अगं सखू. अरे महादेव, काल ना आई आली होती
खरेच? हो. अरे इथून निघताना ती आजारी होती, पण आता बघते तर काय, ती एकदम छान होती. आणि तिने सांगितले जवाई देवीने तिच्या अंगावरून मोरपीस फिरवून तिला बरे केले. हो हो. आणि तुम्हाला माहितीये का, तिने मला आकाशातली गंमतही दाखवली. मग मला झोप आली. नंतर काय काय नंतर सासूबाई आल्या आणि मला म्हणाल्या, आई नव्हती आली, तुला भास झाला असेल. पण बायोताई, खरंच आई कधी येणार आहे? मला करमत नाहीये. बायोताई, मलाही खूप आठवण येते आईची. हो, आई लवकरच ये. नारायणा, अरे होऊ नये ते झालं, वाईट झालं. परंतु जन्मही आपल्या हातात नाही आणि मृत्यूही आपल्या हातात नाही. वेळ आली की बोलावणं येते आणि ते कोणालाच टाळता येत नाही. तेव्हा शोकावर क्रियाकर्म करायला हवे. नारायणा, अरे बापू, सावर स्वतःला. सावर. बापू, मी विनायक जोशीला पालघरस पाठवतो. घरी कळवायला हवे, मुलांना आणायला हवे कार्यास. छे, उगाच त्यांना कशाला त्रास? त्यांना कळवणार कधी, ते लोक पोचणार कधी, तोपर्यंत आपण इथे थांबून राहायचं? पण बापू, मुलांना कार्य तरी मिळायला हवे. काही गरज नाही रे. मुले आली तर राधा काय परत येणार आहे का? आपण कार्य उरकून घेऊ, आपल्याला थांबता येणार नाही. आजोबा, बघ नानू, घाबरू नकोस. मी काही तुला रागवायला आलेलो नाही. हा, तुझे केलेस ते चुकीचेच आहे, पण ती चूक मोठ्या हिमतीनं सुधारण्याचे आम्ही ठरवले आहे. हो आजोबा, पण म्हणजे बोल बोल म्हटले ना, घाबरू नकोस. म्हणजे आजोबा, हे असे लग्न केले तर लोक मला नावे ठेवतील, मला टोचून बोलतील, माझ्यावर हसतील. आजोबा नको. कसं आहे नानू, तुला त्या सगळ्याला तोंड द्यावेच लागेल. अरे तू जसे वागलास त्याचाच हा परिपाक आहे. आपण मौज करून नामानिराळे राहू असा विचार जर तू केला असशील तर ते साफ चुकीचे आहे. तुझी यातून सुटका नाही. लोक काही म्हणोत, हे लग्न तुला करावंच लागेल. मी आणखीन एक निर्णय घेतलाय नानू. हा आजोबा, आता आणखीन काही झेपणार नाही हो मला. म्हणजे मी काय भाऊ सारखा नवमतवादी नाहीये. अरे आजोबा, आधी काय म्हणतायत ते ऐकून तर घे. आणि जरी त्यांनी काही अवघड सांगितले तरी ते तुझ्या हिताचेच असेल याबद्दल खात्री बाळग. बरोबर बोलतोय सदा, अवघड काही नाहीये त्यात. नानू, मला आणि कावेरीला मूलबाळ नाही, तेव्हा मी तुला दत्तक घेण्याचे ठरवले आहे. नारायणाचा या लग्नाला विरोध आहे. उद्या जर तो म्हणाला की माझ्या मुलाचे निर्णय मी घेणार तर सगळेच अवघड होऊन बसेल.
आणि कुठल्याही परिस्थितीत सुशीलेच्या आयुष्याची माती मी होऊ देणार नाही. तेव्हा तू माझा कायदेशीर पुत्र झालास तर कोणीही या लग्नात विघ्न आणू शकत नाही. आणि तू माझा मुलगा झालास की आमच्या नंतर आमचे जे आहे ते सगळे तुझे. पण अट एकच, राजी खुशी या लग्नाला तयार हो. हो, मी राजी खुशीने या लग्नाला तयार आहे. लोक काही म्हणत. नारायणा, रघु, सुलोचने, गोदा, चला इकडे या सगळे. काका काय झालं, बोलवलं सगळ्यांना? एक चांगली बातमी देण्यासाठी बोलवलंय. आज पटवर्धनांच्याकडे मी बोलणी करायला जाणार आहे. नानू या लग्नासाठी राजी खुशीनं तयार झालाय. नानू, नाही नाही नाही, हे मला मान्य नाही. हे होणार नाही. मी ते होऊ देणार नाही. नानू माझा मुलगा आहे. नानू, नानू, तू बोल. अप्पा, म्हणजे त्र्यंबक आजोबांनी मला दत्तक घेण्याची तयारी दाखवली आहे. काय? हे असं आहे तर ठीक आहे. असं असेल तर आजपासून नानूशी, तुमच्याशी आणि या लग्नाशी आमचा काहीही संबंध नाही. आणि आमचे काय? आम्हाला काय रस्त्यावर टाकणार का? नानू सगळेच द्याल आता, म्हणजे सारे जाऊबाईच्या मुलांना. मग आम्ही काय करायचे? काय चाललंय? हिला गप्प करा. आणि ज्यांना हे मान्य नाही त्यांनी चालते व्हायचं. का म्हणून? आम्ही का चालते व्हायचे? आमचाही अधिकार आहे. आम्ही इथेच राहणार आणि आमची चूल वेगळी मांडणार. अगं गधडे, इकडे. गधडे, झोपली होती ना मी? हा काय मग, झोप आली की नाही आमच्या डमुलीला सान्यांकडे? हो, पण आजी, आजोबांनी सांगितलंय सुशीला ताईचे आणि नानू दादाचे लग्न होणार आहे. काय? बरं ते जाऊ दे. तू काय गोड केलेस का आजी? नाही ग, आज मला आवडतो तसा झणझणीत स्वयंपाक केलाय आणि जनार्दन मामाला गोड म्हणून लाडू दिलाय. तुला हवाय का? नको, मला सोयीच्या वड्या हव्यात.
आई करते तशा. काय ग सखू, कुणाला ओ देतेस? हाक तर नाही मारली तुला कोणी? नाही का? आईने हाक नाही मारली मला. अगं ती तिच्या माहेरी गेलीये की नाही, म्हणजे तुझ्या मामाच्या गावाला गेलीये. बघ पुन्हा हाक मारली आईने. सखू, अगं अगं सखू, आई कुठेस तू?